त्या रात्री मी मित्राच्या घरून नागपूरला यायला निघालो होतो. उशीर तर खूप झाला होता. त्यांनी मला आजची रात्र थांबण्यास विनंती केली, पण मला अर्जंट कामानिमित्त निघायचे होते. मी त्यांचा निरोप घेऊन निघालो. थोड्या वेळातच मी एस टी स्टँडवर आलो. मला नागपूरला जायचे होते, पण ती एस टी अजून तिथे लागली नव्हती. मी डेपोत जाऊन चौकशी केली, तर शेवटची 11ची एस टी लागणार होती. मी घड्याळात पाहिले, 10:30 झाले होते. हळूहळू सर्व प्रवासी आपापल्या प्रवासाला जाऊ लागले. 11 वाजून गेले होते, पण अजूनही त्या एस टीचा पत्ता नव्हता. आता त्या स्टँडवर मी एकटाच उभा होतो. डेपोमध्ये अनाउन्समेंट करणारे कर्मचारीसुद्धा आपली ड्युटी संपवून गेले होते. माझ्या मनात पुन्हा माघारी फिरण्याचा विचार आला, पण कशाला त्यांना त्रास द्यायचा, म्हणून मी तिथेच थांबलो. अचानक एक एस टी येऊन त्या स्टॉपवर थांबली. त्या एस टीवर कोणताही बोर्ड नव्हता आणि आश्चर्य म्हणजे त्यातून एकही प्रवासी खाली उतरला नव्हता. मी त्या एस टीकडे वळलो आणि त्या एस टी ड्रायव्हरला विचारले, दादा, ही एस टी कुठे जाणार? त्याने माझ्याकडे पाहिले. त्याची नजर माझ्या नजरेला मिळताच माझ्या अंगात शिरशिरी उठल्यासारखं झालं. त्याचा चेहरा अत्यंत गंभीर होता. त्याने मला विचारलं, तुला कुठे जायचं आहे? मी त्याला नागपूरला जायचं आहे असं म्हटलो. त्याने इशाऱ्याने मला एस टीत बसायला सांगितलं. मी पण एस टी मिळाली म्हणून काहीही विचार न करता एस टीत जाऊन बसलो. मी इकडे तिकडे नजर फिरवली, तर तिथे माझ्या आणि ड्रायव्हरशिवाय कोणीच नव्हतं. मला फार विचित्र वाटू लागलं होतं. मनात विचार आला, आपण उतरूयात खाली. मी खाली उतरण्यासाठी माझ्या जागेवरून उठलो. तेवढ्यात कंडक्टर एस टीमध्ये चढला आणि एस टीचे दार लावून घेतले. तो येताच ड्रायव्हरने एस टी चालू केली. कंडक्टर त्याच्या सीटवर अत्यंत शांत बसला होता. तो जराही हालचाल करत नव्हता. खूप वेळ झाला तरी तो माझ्याकडे तिकीट घ्यायला आला नाही. माझ्या मनात आता वेगळ्या शंकेची पाल चुकचुकत होती. त्या निर्जन रस्त्यावर आमची एस टी खडखड आवाज करत भरधाव चालली होती. अचानक मी माझी नजर मागच्या सीटकडे वळवली, तर माझ्या मागच्या सीटवर एक नवविवाहित जोडपे बसले होते. ते एकटक समोर कुठेतरी आपली नजर रोखून पाहत होते. मी त्यांच्याकडे पाहिले, तरी त्यांची नजर माझ्याकडे जराही वळली नव्हती. जेव्हा मी एस टीत बसलो, तेव्हा एकही पॅसेंजर ह्या एस टीत नव्हते आणि गाडी सुरू झाल्यापासून एकदाही कुठे थांबले नव्हते. मग हे दोघं इथे कसे काय आले? माझं हृदय आता धडधडू लागलं होतं. रात्रीचा 1:30 वाजला होता. इतका वेळ झाला, पण एस टी कुठं थांबण्याचं नावच घेत नव्हती. मी खिडकीच्या बाहेर पाहिले, तर पूर्ण अंधार होता. मी नेमका कुठे चाललोय हे मला कळतच नव्हतं. मी पुन्हा आजूबाजूला हळूच पाहिले, तर आता एस टीमध्ये मला एक पॅसेंजर दिसू लागलं होतं. सर्वांची नजर समोर एकाच ठिकाणी गडलेली होती. आता मात्र मी खूप घाबरलो. आपण ह्या एस टीत बसून फार मोठी चूक केली हे मला कळून चुकलं होतं. आता ह्यातून आपली सुटका नाही. हे काहीतरी भयंकर आहे. या विचाराने माझ्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. मी डोळे बंद करून परमेश्वराचा धावा करत होतो. एस टीमध्ये भयान शांतता पसरली होती. इतकी की ती आता मला सहन होत नव्हती. कुणाशी बोलावे, कुणाकडे मदत मागावी, मला काहीच कळत नव्हतं. अचानक एस टी एका निर्जन रस्त्यावर जोरात ब्रेक मारत थांबली. मी इकडे तिकडे पाहिले. सर्वजण शांत बसले होते. तेवढ्यात एस टीचे दार आपोआप उघडले. मी क्षणाचाही उशीर न करता खूप हिंमत करून जागेवरून उठलो आणि पटकन एस टीतून खाली उतरलो. आणि मी मागे वळून पाहिले, तर माझ्या डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत ती एस टी भरधाव वेगाने पुढे गेली आणि दिसेनाशी झाली. माझं हृदय अजूनही जोरजोरात धडधडत होतं. हे काय होतं?
मी एस टीतून सुखरूप खाली उतरलो ह्याचा मला अजूनही विश्वास बसत नव्हता. मी घड्याळात पाहिले. पहाटेचे 4 वाजले होते. समोरून एक दूधगाडी आली. मी त्याला स्टँडपर्यंत सोडण्याची विनंती केली. त्याने मला एस टी स्टँडला सोडले आणि मी तिथून माझ्या घरी आलो. पण त्या रात्री जे मी अनुभवलं ह्यावर माझा अजून विश्वास बसत नव्हता. सुदैवाने त्यातून मी सुखरूप वाचलो. पण ती एस टी अजूनही प्रवास करते, कधीही न संपणारा प्रवास. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असाच भयानक थरार अनुभवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू असाच भयानक थरार घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.